बातमी बारामतीमधून बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची हवा ही बघायला मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले। पेढे वाटत, गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत। नक्कीच जगदीश, आज बारामती नगर परिषदेच्या शेवटच्या दिवशी, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचीच एक हाती सत्ता अनेक वर्ष या बारामती नगर परिषदेमध्ये राहिलेली आहे आणि एकूणच या निवडणुकीत देखील अजित पवार यांनी 8 उमेदवार बिनविरोध करत बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या 8 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील फटाके आणि गुलाल उधळत जे आहे ते जल्लोष केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने देखील मोठी तयारी या निवडणुकीमध्ये केलेली आहे। त्यांनी देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या विरोधामध्ये उमेदवार जे आहेत ते उभा केलेले आहेत। या खऱ्या अर्थाने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध नवनाथ, या 8 उमेदवारांच्या विरोधामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवारी अर्ज भरला नव्हता। या ठिकाणी भाजप आणि बसपाचे उमेदवार या काही ठिकाणी होते, मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध अजित पवार यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी पक्षाचे भाजप आणि बसपाचे कुणीही उमेदवार या ठिकाणी त्यांना मिळालेले नव्हते। यामुळे एकूणच त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती, मात्र अपक्ष उमेदवारांनी अजित पवार यांच्या त्यांच्या शब्दाला मान देत या ठिकाणी अपक्षांनी जे आहे ते उमेदवारी माघार घेतली आहे। यामुळे त्यांचे राष्ट्रवादीचे 8 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी बिनविरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ, दिलेल्या या माहितीबद्दल।